नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये। तर आपल्याला ना नवीन नवीन प्रकारच्या अशा भाज्या करायला आल्या पाहिजेत। तर आज मी त्यातली एक भाजी घेऊन आलेले, ती पण बघू शकता आपल्या घरची वांगी आहेत। मी अशी छान अशी चिरून घेतलेली आहे आणि आपल्याला ना आता याची एक भाजी बनवायची आहे, अशी एकदम छान आणि एकदम सुरेख लागणार आहे। तर बघू शकता त्यासाठी मी एक थोडंसं साहित्य घेतलेलं आहे। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे, खोबरं, हे सगळं एवढ्याच ह्याच्यात आपल्याला पटकन अशी भाजी बनवून घ्यायची आहे। तर चला वेळ न घालवता आपण भाजी करण्याची तयारी करूया। तर आहे ना आपल्याला हे शेंगदाणे आणि हे खोबरं आहे ना थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे। आपल्याला तेल वगैरे काही टाकायचं नाही। हे आपल्याला चांगलं छानपैकी असं गरम करून खोबरं लाल आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आपले शेंगदाणे आणि खोबरं आहे ना चांगलं भाजलेलं आहे। आता आपण याला काढून घेऊया। आपला तवा गरम आहे ना, त्यामुळे आपल्याला हे कांदा, आपले टोमॅटो आणि हे कांदा आहे ना आपल्याला फक्त त्याला शेकून घ्यायचा आहे। जास्त करून तळायचं नाही किंवा भाजायचं नाही, फक्त आपल्याला त्याला गरम करायचे, म्हणजे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे थोडक्यात। आता गरम तव्यावर टाकल्यामुळे ते लगेच शिजणार आहे। त्यात आपल्याला तेल वगैरे अजिबात टाकायचं नाही। आता बघू शकता हे पण भाजलेलं आहे। आता याला आपण मिक्सर मध्ये काढून घेऊया। म्हणजे आपले हे खोबरं आणि शेंगदाणे वाटून पण तयार आहेत आणि थंड झाल्याच्या नंतर वाटलेले आहेत। आता आपण यात बेसिक मसाले ऍड करूया। आपल्या घरचं 1 चमचा तिखट घालायचं आहे। नंतर ना एक काळा मसाला तिखट, 1 चमचा काळा तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण घालायचा आहे। आपल्याला नॉर्मल असं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मिठाचं प्रमाण आहे ना तुम्हाला तुमच्या मापाने टाकायचं आहे। आपण यात किती टाकलंय, परत भाजीला किती टाकायचं आहे तुमच्या मापाने टाकायचंय। आता याला आपण ना सगळं व्यवस्थित करून घेऊया, म्हणजे मिक्स करून घेऊ एकजीव। आणि एकदम छान आणि गावरान पद्धतीत ही भाजी आहे, तुम्ही नक्की खाताल। तुम्हाला रोज रात्रीच्या भाजीला काय करायचं, आपण रोज रात्री भाकरीला किंवा भाकरी सोबत कालवण काय करायचं किंवा भाजी काय करायची, हे आपल्याला प्रश्न पडलेला असतो। त्याच्यामुळे तुम्ही ना नक्की हे करून बघा। आता आहे ना आपण थोडंसं लवलसर करू। आणि आपल्या ह्या भाजीत ना हे महत्वाचं आहे, आपण खोबरं आणि शेंगदाणे जे भाजून घेतलेत ना ते महत्वाचं आहे। ह्या मसाल्यामुळं, म्हणजे हे जे आता आपण बनवलेलं हे मसाला आहे ना, त्याच्यामुळे आपली भाजी ना एकदम टेस्टी लागणार आहे। आता बघू शकता हे मसाला तयार आहे। आता आपण ना आतपर्यंत, या वांग्याच्या आतपर्यंत भरून घ्यायचा आहे मसाला। एकदम जेवढा बसल तेवढा ह्यात टाकून घ्यायचा आहे आपल्याला मसाला। बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं वांग भरून घ्यायचं आहे। आपण सगळे वांगे अशा पद्धतीने भरून घेऊया। आता आपण नाही ते वांगे सगळे भरून घेतलेले आहेत आणि हे राहिलेला मसाला आहे ना, ह्या राहिलेल्या मसाल्यात आपण थोडंसं पाणी ओतून ठेवूया। आता आपण 2 ते 3 पळे आपण त्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण बघू शकता आपलं तेल आहे ना तापलेलं आहे। आपण ना त्यात थोडीशी मोहरी, जिरं चांगलं तडतडू देऊया। बघा कशी मोहरी चांगली तडतडली आहे। त्याच्यानंतर ना आपला वाटलेला लसूण टाकायचा आहे आपल्याला त्यात। लसूण आपल्याला लाल होईपर्यंत त्यात चांगला कळवून घ्यायचा आहे। लसूण जर नाही लाल झाला ना तर लसणाने आपली भाजी ना टेस्ट खराब होईल। त्याच्यामुळे आपल्याला चांगलं लाल लसूण करून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्याच्यानंतर ना कढीपत्ता टाकलेला आहे मी। कढीपत्ता चांगला तडतडल्याच्या नंतर न आपल्या घरातला मसाला 1 चमचा, म्हणजे आपण त्या खोबरं आणि शेंगदाण्यामध्ये पण आपण मसाले टाकलेले। तुम्हाला समजा जर तिखट पाहिजे असेल ना तर तुम्ही यात वाढून टाकू शकता। आणि 1 तरीचा मसाला चमचा टाकलेला आहे मी। आणि आता आपण हे मसाला
आपण ना कांदा आणि टोमॅटो जे भाजून घेतलेला आहे ना ते मी टाकलेलं आहे यात. आता याला ना चांगलं तेलामध्ये भाजून घेऊ. म्हणजे आपण हे कांदा आणि टोमॅटो चांगला भाजलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला वेळ लागणार नाही. फक्त 2 मिनिटं आपल्याला याला तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं म्हणजे परतून घ्यायचं आहे. बघू शकता आता आपलं हे झालेलं आहे. तेल सुटत आहे त्याला. आता आहे ना आपण हे वांगे ना त्यात टाकून घेऊ. आता वांगी टाकल्याच्या नंतर ना आपल्याला आहे ना ते मसाला ते वांगी सगळं एकत्र करायचं आहे. आता चांगली आपली वांगी वर खालून आपण चांगलं त्या वांग्याला मसाला लावून घेतलेला आहे आपला. तर आपण एक 5 मिनिटं फक्त त्याला झाकण लावून ठेवून देऊया. आपला गॅस एकदम बारीक पाहिजे. तर बघू शकता आपलं आहे ना वांगी आता चांगली वाफवून घेतलेली आहेत. आपण वांगी आता चांगली वाफवून घेतलेली आहेत. आपला वांग्याचा कलर पण बदललेला आहे. आता बघा वांगी आपली किती चटकन शिजणार आहेत. आता आहे ना फक्त आपण ना ते मसाला राहिला होता ना त्या मसाल्याचं जे पाणी होतं ना ते आपल्याला त्यात ऍड करायचं आहे. आणि मिक्सरचं भांडं पण धुवून आपल्याला म्हणजे त्यातला टोमॅटोचा हे सगळा रस आपल्या भाजीत उतरल त्याच्यामुळे पण त्यातलं पाणी पण टाकायचं आहे आपल्याला. आता आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची अशी. अजून एक 5-10 मिनिटं आपल्याला असं झाकण लावून ठेवायचं आहे. 5-10 मिनिटांनी आपली भाजी तयार. तर मंडळी बघू शकता आपली वांग्याची रसरशीत भाजी एकदम तयार आहे. आणि कसली मस्त आणि तरीदार आणि अजून खाल्ली नाही तरी मस्तपैकी असा सुगंध सुटलेला आहे. खायच्या आधीच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं आपलं हे बघू शकता मस्तपैकी अशी आपली वांग्याची भाजी एकदम तयार झालेली आहे. आणि किती सोप्या पद्धतीत बनवलेली आहे. तुम्हाला नक्की आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.